हॅलो नमस्कार. मी प्रसाद कुलकर्णी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नारियल टी व्हीच्या या ओळखीतल्या अनोळखीच्या संगीतमय भागात. संगीतमय म्हणण्याचं कारण की आपण आजपर्यंत अनेक कलांबद्दल ऐकलं आहे, त्यातली संगीत ही कला. संगीताला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे वाद्य. आपण अनेक वाद्य पाहतो, अनुभवतो, जसं की तबला असेल, सतार असेल. आज आपण अशा एका अनोख्या व्यक्तिमत्वाला भेटलो आहे जे एक असं वाद्य वाजवतात ज्याच्याबद्दल फार लोकांना कल्पनाच नाही आहे. तर आपण सगळे मिळून स्वागत करूयात मिलिंद तुलाणकर सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले की जलतरंग हे वाद्य आणि त्याच वाद्यावर आपण त्या कलेचं शिक्षण घ्यावं असं का वाटलं? संगीत आमच्या 3 पिढ्यांमध्ये आहे. म्हणजे माझे आजोबा, आई वडील, वडिलांचे वडील, सगळे आजी, सगळे आम्ही म्युझिशियनच आहोत. लहानपणापासून मी काही म्हणजे हार्मोनियम वाजवत होतो, गाणं म्हणत होतो. पण आईचे वडील म्हणजे कैलासवासी शंकर विष्णू कान्हेरे साताऱ्याचे, ते जलतरंग वादक होते आणि त्यांचं बघून मला लहानपणीच त्या वाद्याचं आकर्षण निर्माण झालं आणि मग त्यामुळे मी जलतरंगकडे वळलो. थोडंसं तुमचं लहानपण, तुमची ती संगीताची सुरुवात याबद्दल थोडंसं सांगा ना. मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आई गायिका आणि हार्मोनियम वादक, वडील सतार आणि तबला वादक, आईची आई दिलरुबा वादक, बरं आईचे वडील जलतरंग आणि इतर सर्व वाद्य, बरं वडिलांचे वडील हार्मोनियम वादक आणि गायक. तर एवढा वारसा असल्यामुळे घरात दुसरं काही होतच नव्हतं. रात्री उशिरापर्यंत आमच्या घरी रोज मैफिली चालायच्या. तर ऐकूनच इतकं यायला लागलं होतं की मी 4 वर्षाचा असताना माझा पहिला हार्मोनियमचा कार्यक्रम झाला. बरं बापरे. तर मग मी शाळेत गाणी म्हणायला लागलो आणि जेव्हा शाळेचा एक पुरस्कार मिळाला गाण्याचा, तेव्हा घरी कळलं की हा गाणं गातं पण, म्हणजे इतकं ते घरात म्युझिक होतं की त्याचं फार काही नवल नव्हतं. आणि मग शाळेत असताना गॅदरिंगच्या आधी सगळ्या शिक्षकांना माझी आठवण व्हायची, अरे मिलिंदला बोलवा, तो पेटी वाजवेल किंवा गाणं म्हणेल किंवा गाणं बसवेल. असं शिक्षण होता मग कॉलेजमध्ये असताना मी जलतरंगकडे वळलो. म्हणजे आजोबांनी एकदा मला जवळ बसवून सांगितलं की हे वाद्य जे आहे ते आता दुर्लभ वाद्याच्या पंक्तीत आलेलं आहे, म्हणजे आता संपतंय की काय अशी. हा काळ साधारण किती होता म्हणजे म्हणजे कुठल्या वर्षी, किती साली? साधारण 85-86. म्हणजे मी 10वी झाल्याबरोबर, 10वीच्या आसपासच मी वाजवायला लागलो. तर तेव्हा ते मला म्हणले की हे कोणी पुढे नेलं आपल्या घरात तर ते टिकेल, नाही तर काही वर्षांनी हे म्युझियममध्येच फक्त बघायला मिळेल, बरोबर, स्टेजवर ऐकायला नाही मिळणार. तर हे वाक्य मला खूप त्या काळातही जाणवलं. म्हणजे तेवढा सिरियसनेस नसतो माणसाला 10वीत वगैरे, पण त्याही काळात मला हे जाणवलं की खरंच हे म्युझियममध्ये ठेवायला लागेल की काय. तर मग मी बाकीचे माझे जे म्युझिकमधली गोष्टी होत्या त्या थोड्या कमी करून जलतरंगकडे जास्ती फोकस केलं. आणि मी BA फर्स्ट इयरला असतानाच मी रेडिओ आर्टिस्ट झालो. म्हणजे रेडिओची जी एक्झाम द्यावी लागते त्याची, तर BA व्हायच्या आधीच मी रेडिओ आर्टिस्ट जलतरंगचं झालो होतं. म्हणजे आता कार्यक्रम करायला लागून मला 37-38 वर्ष बापरे. पण मग असं लहानपणापासून आता तुम्ही म्हणलात जसं तुम्ही गात होतात, हार्मोनियम होतं घरात, सगळ्या होत्या. मग आजोबा म्हणायच्या आधीपर्यंत तुम्हाला कुठलं वाद्य आवडायचं की उद्या जर मला जायचंय तर मी हे करीन? त्यातल्या त्यात म्हणजे हार्मोनियम गाण्याच्या पलीकडे जर विचार केला तर संतूर मला खूप आवडत होतं. बरं. मी वाजवतो पण संतूर. आणि मी पण त्या काळात असं कसं म्हणजे सुबत्ता नव्हती तेवढी आपल्याकडे. संतूर वाद्य विकत कुठे मिळतं ते मिळालं तर ते घ्यायची आपली ऐपत आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. थोडंसं मी एक सेकंड हँड संतूर मिळालं होतं, मी तेव्हा मग सुरुवात पण केली होती. पण नंतर परत जलतरंगकडे फोकस झाल्यावर मग ते थोडं मागे पडलं. मग काही वर्षांनी मी परत संतूर वाजवायला लागलो. म्हणजे मी त्याच्यात टूर पण केलेत. युरोपचे टूर केलं आहे, मलेशियाचा केलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर जलतरंग हा वारसा म्हणावा लागेल की तो आजोबांनी सांगितला आणि तो तुम्ही कॅरी फॉरवर्ड केला. येस. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये असं खरंच तुम्हाला ते जाणवलं का की हे काय विसरणाऱ्यांच्या पंक्तीत हे वाद्य बसायला लागले? हो. मला पहिली 10 वर्ष म्हणजे जेव्हा जलतरंगमध्ये करिअर करायचं ठरलं तर पहिली 10 वर्ष खूप कठीण काळ होता. की जे काही ऑर्गनायझर्स असतात, जे काही महोत्सवाचे पदाधिकारी असतात, ते असं
वाद्यांची लिस्ट, गायकांची लिस्ट घेऊन बसतात बर. की आता व्हायोलिन झालेलं आहे, संतूर झालं नाही आपल्याकडे खूप वर्षात, तर ह्या जी लिस्ट आहे ह्याच्यात जलतरंग पहिले त्या लिस्टमध्येच नव्हता. बापरे. तर ते म्हणजे स्टेजवर कधी येणार, तर ती पहिली 10 वर्ष मला खूप हे म्हणजे अवघड गेली की जलतरंग आधी लोकांच्या लक्षात आणून द्यायचं, मग ते कार्यक्रम मिळतील. तर त्याच्यासाठी मला माझ्या कॅसेट्स आणि सी डीजचा खूप उपयोग झाला. म्हणजे त्याच्यासाठी मी फाउंटन म्युझिक कंपनीचा आभारी आहे बर. की माझी पहिली सी डी, आपले एक ॲक्टर होते नंदू पोळ म्हणून, बर. एक त्यांनी गाढवाचं लग्न वगैरे बरेच चित्रपटात काम बर. केलं. बर. बर. तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की कर तू सी डी, आपण बघूया काहीतरी करूया. आणि माझे काही ओळखीच्या लोकांनी मला त्याच्यात फायनान्शियल मदत केली आणि मी पहिली सी डी माझी केली. की मला असं वाटत होतं की ते काउंटर, ॲक्रॉस द काउंटर काहीतरी दिसल्याशिवाय लोकांच्या डोळ्यासमोर येणार नाही. बरोबर आहे. आणि तेव्हा कुठलीही अशी प्रतिथयश कंपनी ते करायला तयार नव्हती. त्यांना त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नव्हता. तर जेव्हा पहिली सी डी माझी मार्केटला आली तेव्हा फाउंटन म्युझिक मला ॲप्रोच झाले आणि मग त्यांनी माझ्या बऱ्याच 7-8 सी डीज पुढे केल्या. तर त्यांचाही खूप हातभार लागला आणि जसे 6 सी डीज झाल्या मी त्यांना म्हटलं की आपण व्हिडिओ सी डी करू याची, की लोकांना बघून ते कळेल जलतरंग काय आहे नुसत्या आवाजापेक्षा. तर तेही त्यांनी मान्य केलं आणि मला वाटतं जलतरंगची व्हिडिओ सी डी बाकी कोणाची नाही आहे. बर. नाही, कारण आम्ही रिसर्च करताना पण गुगलवर टाकलं की सगळ्यात पहिलं नाव तुमचं येतं. एक तर जलतरंग सारखं रेअर वाद्य आणि त्या वाद्याची एक वेगळी मजा आहे. तर थोडं तुम्ही त्या वाद्याच्या इतिहासाबद्दल सांगू शकाल का? जलतरंग म्हणजे आपल्याला त्या नावावरनं कळतं की जल आणि त्याच्यातनं उठणारे तरंग. तर आपल्या पुराण ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे, जलतंत्री वीणा, उदक वाद्य, उदक वाद्य किंवा एक मेल वीणा पण म्हणतात याला. बर. असे बरीच त्याला पुराणामध्ये. आणि आपल्या 14 विद्या 64 कला ज्या होत्या पूर्वीच्या काळी, म्हणजे श्रीकृष्णाने 14 विद्यांचा आणि 64 कलांचा अभ्यास केला आणि त्या सगळ्या त्यांना येत होत्या. तर त्या 64 कलांची जी यादी आहे त्याच्यामध्ये जलतरंग हे नाव आहे. तर हे इतकं प्राचीन वाद्य आहे. पण आत्ता जे आपण पोर्सलिनचे बाउल त्याच्यासाठी वापरतो ते व्हायच्या आधी ते धातूच्या भांड्यात, त्याच्या आधी मातीच्या भांड्यामध्ये ते हे वादक वादन करत होते. आणि हे वाद्य कसं आहे, याला इन्स्ट्रुमेंट मेकरची गरज नाही. म्हणजे सतार तबले कसे बनवावे लागतात, तर हे बाउल म्हणून बनतातच. ते कोणी खाण्याच्या उपयोगात आणेल, कोणी डेकोरेशनच्या उपयोगात, आपण ते वाजवायच्या उपयोगात आणतो. ते सिलेक्ट करून घ्यावे लागतं. तर त्याचा नाद ऐकून त्याचा आवाज आपल्याला उपयोगी पडतो आहे का नाही, त्याचा आकार कसा आहे, त्या आकाराप्रमाणे त्याचा आवाज आहे का नाही, तर हे सगळं बघून आपल्याला ते सिलेक्ट करावे लागतात. आणि असं सिलेक्ट करून करून आपण मग त्याच्यातनं एक जलतरंग बनवतो. तर असं होता होता 10व्या शतकामध्ये पोर्सलिनचा शोध लागला आणि याची भांडी मिळायला लागली पोर्सलिनची, मातीचा. त्या चिनी माती ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो. म्हणजे ती माती भारताचीच असते, नाव चिनी माती दिले. तर ती मिळायला लागल्यावर तेव्हा जे जलतरंग वादक होते त्यांच्या असं लक्षात आलं की धातूच्या भांड्यापेक्षा याचा आवाज खूप गोड आहे, खूप मधुर आहे. धातूच्या भांड्यांचा आपण ठणठण जास्त वेळ ऐकू नाही शकत. बरोबर आहे. तर त्यांनी मग ती चिनी मातीची भांडी वापरायला सुरुवात केली. आणि म्हणजे मी नंतर ते वाद्य दाखवणारच आहे. आपल्याकडे सगळ्यांना माहिती की चिनी मातीचे आपल्या घरात जे कप, बशा, कुठले पोर्स, बरोबर, ते किती दिवस टिकतं. ते माझा जो सेट आहे तो आजोबांच्या लहानपणापासूनचा, म्हणजे त्याला जवळपास 90 वर्ष झाली असतील असा तो मी वाजवतोय. म्हणजे गेली 30-32 वर्ष मी तो सेट वापरतोय. त्याच्या आधी आजोबा 40 वर्ष तो वापरत होते. म्हणजे मग ह्या सगळ्या, आता ही कला आजोबांनीच दिली, त्यानंतर ते इन्स्ट्रुमेंटही आजोबांनीच दिलं, पण ते तुम्ही इतके वर्ष मेंटेन करताय. पण त्यात अशा काही गोष्टी आहेत का की आजच्या काळानुसार खूप गोष्टी बदलल्या आहेत, किंवा आजच्या काळात ज्या लोकांना ती कला शिकायची त्यांच्यासाठी त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत ज्याच्यावर खूप संस्कार झालेत असं आपण म्हणूयात, की 90-95 वर्ष त्या वाद्यावर तुमच्या आजोबांकडनं तुमच्याकडनं संस्कार झालेत, पण मग आज मार्केटमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या तेवढ्या फाईन ट्यून असतात का? तर त्याच्यातनं आपल्याला सिलेक्ट करून घेता येतात चांगल्या क्वालिटीचे बॉल. आणि मी जलतरंगचा सेट बनवून देतो विद्यार्थ्यांना जे शिकणारे आहेत. आणि माझ्याकडे कलेक्शन आहेत 350 बॉल्स. बापरे. तर त्याच्यातनंही काही मी त्याच्यात भर घालतो आणि पूर्ण सेट बनवून देतो. तर
होऊ शकतं, म्हणजे आजच्याही काळात चांगलं जलतरंगचा सेट बनवू शकतो. जसा जलतरंगचा सेट आहे आता ते वाजवायला जे आपण म्हणूयात की जे दुसरं लागतं त्या काठ्यांचं किंवा त्या ह्याचं कसं असतं, त्या कशापासून बनतात, लाकडाच्या वापरल्या जातात की कशाच्या? पूर्वी लाकडाच्याच होत्या, केनच्या होत्या, नंतर शिसमच्या होत्या. तर माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या प्रकारचे कार्यक्रम करायला लागलो आहे आता, मी 2-2.5 तास आपण जे सलग वाजवतो आहे, तर लाकडाची स्टिक, केनची स्टिक ह्या तुटून जात होत्या वाजवता वाजवता, की ते सतत एकाच ठिकाणी आघात झाल्यामुळे. तर मग मी त्याच्यासाठी काही वेगवेगळे मटेरियल शोधत होतो आणि आता जे मी स्टिक्स वापरतो ते भरीव नायलॉन आहे आणि त्याच्या स्टिक्स एकदा बनवल्यावर टोनल क्वालिटीमध्ये पण खूप फरक पडला आणि त्या स्टिक्स काही खराबच होत नाहीत. म्हणजे गेली आता 16-17 वर्ष मी त्या स्टिक्स वापरतो. तर त्या नायलॉन म्हणजे ते तोडायला गेलं तरी तुटणार नाही अशी ती स्टिक आहे. त्यामुळे टोनल क्वालिटी एक तर बदलली आणि कंटिन्युटी आली. म्हणजे लाकडाची स्टिक तुटली, आपण बदलली की दुसऱ्या स्टिकचं वजन वेगळं, त्याचा आकार वेगळा, त्याचा थिकनेस वेगळा आणि मग टोन जरा बदलायचं. तर स्टिक्स मी बदलल्या. मी नंतर त्या स्टिक्स पण दाखवीन. एक अशी स्टिक आहे की ज्याच्यातनं तुम्हाला कळणार नाही की व्हायोलिनचा आवाज आहे की बासरीचा आवाज आहे, इतका तो जलतरंगचा मधुर आवाज त्याच्यातनं येतो. ती एक स्टिक आहे आणि त्याच्या खाली जी बैठक व्यवस्था आहे ती मी शोधून काढली म्हणता येईल. म्हणजे आजोबांनी लाकडाची बनवली होती, आता मी कॉरोगेटेड प्लास्टिकची बनवली आणि प्रत्येक बाऊल त्याच्यात फिक्स बसतो, त्यामुळे त्याचा सूर चांगला टिकतो आणि स्पीडमध्ये वाजवता येतं ते फिक्स असल्यामुळे खाली. नाही तर आधी बाऊल हालायची भीती वाटायची, तर स्पीड त्या मानाने कमी व्हायचं वाजवताना. तर अशा अनेक बदल करत करत आत्ता ते ह्या युगात कुठल्याही स्टेजवर वाजेल अशापर्यंत मी ते आणलं आहे. म्हणजे त्याच्यात इवन पॅकिंगचा पण खूप रिसर्च केला मी. की पूर्वी काय व्हायचं, आजोबांबरोबर मी जेव्हा कार्यक्रमाला जायचो तेव्हा आम्हाला तिथे जाईपर्यंत असं धडधड असायची की कुठला जर्क एखादा जास्ती बसला आहे का, किंवा गाडीला एकदम गाडी खड्ड्यात गेली, धक्का लागला आहे, तर एखादा बाऊल क्रॅक झाला आहे की काय, आणि असं आमचं व्हायचं, आमच्या बाबतीत झालेलं आहे. तर मी त्याच्या पॅकिंगवर खूप अभ्यास केला आणि आता पॅकिंग केल्यापासून गेल्या 27-28 वर्षात माझा प्रवासात एकाही बाऊलला काही झालेलं नाही. तर या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे. तुम्ही आत्ता जसं म्हटलात की खूप छोटी गोष्ट आहे की पॅकेजिंग आणि ओव्हरऑल, तशीच भरपूर जी आपण वाद्य म्हणतो की भरपूर लोकांना वाद्यांचं महत्त्व माहीत नसतं. की आता तुम्ही जसं आत्ता उल्लेख केलात की त्या जलतरंगावर तुम्ही बासरी वाजतीये का वीणा हे कळत नाही, तर हे काय असतं की हे म्युझिकचं काय मॅजिक आहे? ते मी जेव्हा वाजवून दाखवेन ना तेव्हाच ॲक्च्युली ते कळेल की नक्की आवाजात काय फरक आहे. म्हणजे जलतरंगला एक सस्टेन नाही आहे, म्हणजे एवढा इथे थांबेल, पण ती जी स्टिक आहे त्यांनी आपण व्हायोलिन जसं बोनी वाजवतो तशी ती बोईंग करते आणि आपण कंटिन्यू सूर देऊ शकतो. आणि मग जसं आता आपण म्हणूयात की म्युझिक, शास्त्रीय संगीत हा एक वेगळा भाग झाला, पण असं तुमच्याबद्दल कळलंय की तुम्ही कॉर्पोरेट म्युझिक म्हणा किंवा अशा भरपूर गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर केल्यात, त्या प्रवासाबद्दल थोडं सांगा ना. खूप काय होतं, म्हणजे जो त्याचा तोटा होता पूर्वी की जलतरंग वादक कोणी नाही आहेत, तोच आता माझ्यासाठी फायदा आहे. म्हणजे की आता नाही आहेत तर माझ्यापर्यंत पोचतात लोक. बरोबर आहे. जसं मी एक टायटन वॉचची ॲड केली होती, तर ते सिरॅमिक वॉच आलं होतं टायटनचं, तर त्यांना सिरॅमिकवर वाजणारं काहीतरी म्युझिक पाहिजे होतं. तर ऑफकोर्स त्यांनी सिरॅमिक म्युझिक शोधल्यावर त्यांना जलतरंग दिसलं, मग जलतरंग शोधल्यावर माझं नाव दिसलं आणि ते माझ्यापर्यंत पोचले. तर असं अनेक मला संधी मिळाल्या. म्हणजे एक वेस्ट इज वेस्ट नावाचा चित्रपट आला होता, BBC प्रोडक्शन, इंग्लिश पिक्चर. त्याच्यात ओमपुरी लिडिंग रोलला होता आणि त्याचं बाकीचं म्युझिक शंकर एहसान लॉयचं होतं. आणि एक रॉब लेन म्हणून UKचं आहे, त्यांनी त्याचं बॅकग्राऊंड केलं होतं. तर ते ओमपुरी जेव्हा पाकिस्तानामध्ये येतात त्या याच्यामध्ये पिक्चरमध्ये, तर त्यांना तेव्हा इंडियन म्युझिकचं बॅकग्राऊंड हवं होतं. तर त्याच्यात मी साधारण 22-1 मिनटाचं बॅकग्राऊंड जलतरंगवर. म्हणजे त्याच्यात एक सिच्युएशन अशी आहे की शंकर महादेवन एक आलाप गात आहेत आणि मी बॅकग्राऊंड देतो आहे. तर ते पण माझ्यासाठी खूप चांगला एक हे होता, म्हणजे खूप चांगला अनुभव की एका एवढ्या मोठ्या लेवलच्या. नंतर एक तिरुमनम एन्नम निका म्हणून तमिळ पिक्चर आहे, त्याच्यात साधना सरगमच्या एका गाण्यामध्ये मी पूर्ण वेळ जलतरंग वाजवलं आहे.
बॅकग्राऊंड जसं गिटार कंटिन्यू चालू असतं तसं जलतरंगचं बॅकग्राऊंड चालू आहे. नंतर साकार गंधार हा म्हणून एक आशा भोसलेंचा अल्बम आहे, बरं ऋतू हिरवा नंतर आलेला. बरं. तर त्याच्यातही मी 2 गाण्यामध्ये जलतरंग वाजवलं. आणि आता अगदी नुकतं सांगायचं तर G20ला जे सगळे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते त्या मेन फंक्शनमध्ये मी जलतरंग वाजवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. मोदीजी समोर होते, जो बायडन होते, ऋषी सुनक होते आणि आपले सगळेच होते, म्हणजे योगी आदित्यनाथ होते. तर इतक्या मोठ्या लोकांसमोर एका वेळी वाजवायला मिळतं हे जलतरंगमुळेच शक्य झालं. हां, पण कारण की खूप असं आपण म्हणूयात की जेवढं एक्सपोजर म्युझिक लँग्वेजमध्ये ह्याला आहे, आपल्या बासरीला म्हणूयात, पेटीला म्हणूयात, तेवढं जलतरंगाला कधी मिळालं नाही. मग ती आज तुम्हाला कुठेतरी गेले 27-28 वर्ष काम करताना किंवा वाजवताना ती खंत वाटते का की हे अजून याला एक्सपोजर मिळालं पाहिजे किंवा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे? खंत मला असं इंडियन म्युझिकबद्दल वाटते, म्हणजे ओव्हरऑल, की माझे जे बरेचसे मित्र जेव्हा फोन करतात तेव्हा गिटारचा क्लास कुठे आहे, कीबोर्डचा क्लास कुठे आहे, तर मी त्यांना सांगतो की गिटार शिकायला हरकत नाही, पण तो समजा पुढे जाऊन जर्मनीला गेला पुढचं शिकायला, तर तिथे तो कोणाला गिटार वाजवून दाखव, तिथे सगळेच गिटार वाजवत असतात. बरोबर आहे. तर तिथे जो तो सतार वाजवत असले तर सारेगमपदनिसाचं काही त्याचंही कौतुक होईल. तर आपण आपला इतका मोठा वारसा आहे की इतकी वाद्य आपल्याकडे आहेत हजारोच्या संख्येने, त्याच्यातलं एखादं वाद्य तरी आपलं, आपण भारतीय जे आपण स्वतःला म्हणवतो, तर एखादं भारतीय वाद्य आपण शिकायला पाहिजे. तर सगळ्या इंडियन म्युझिकबद्दलच मला थोडी खंत वाटते. अर्थात त्याचे आता शिकणारेही खूप वाढलेत, प्रसारही खूप होतो आहे. दूरदर्शन किंवा या ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यामुळेही त्याचा खूप प्रसार होतो आहे. पण त्याच्यात परत एक गोष्ट अशी आहे की वाद्यवादनाच्या स्पर्धाच नसतात. बरोबर आहे. तर माझे कित्येक ओळखीचे लोक आहेत जे आधी चांगलं व्हायोलिन वाजवत होते, आता तो त्या कॉम्पिटिशनमध्ये गातो. काही तबला वाजवत होते ते सोडून गायला लागले. तर अशा वादनाकडेही जरा थोडंसं जास्ती लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यात दुर्मिळ होत चाललेली वाद्य आपण जाणून बुजून लक्ष देऊन त्याचा प्रसार केला पाहिजे. आणि जे मोठे मोठे महोत्सव होतात त्याच्या ऑर्गनायझर्सचा पण मला असं त्यांना पण एक मला सांगावं असं वाटतं की खूप नावाजलेले कलाकार तुम्ही अवश्य बोलवा, त्याच्यामुळे तुमच्याकडे बाकीचे लोक येतील, ऐकणार आहेत, तिकीट विक्री आहे, सगळं आहे, त्याचा कमर्शियल भाग जरूर बघा. पण अस्तंगत होत चाललेली वाद्य, सारंगी, दिलरुबा, रुद्रवीणा, जलतरंग, ह्या वाद्यांकडे जर या मोठ्या संस्थांनी नाही लक्ष दिलं तर कोण देणार? बरोबर आहे. आत्ताच कल्चरल मिनिस्ट्रीचा एक कला दीक्षा नावाचा एक प्रोजेक्ट आहे, बरं. संगीत नाटक अकॅडमीचं. तर आत्ता G20च्या वेळेस माझं त्या सगळ्या लोकांशी खूप इंटरॅक्शन झालं आणि त्याच्यातून तो कला दीक्षा प्रोजेक्ट त्यांनी मला दिला आहे. तर मी आता 10 विद्यार्थ्यांना जलतरंग शिकवतो आहे सध्या, आणि त्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल शिष्यवृत्ती मिळणार आहे शिकण्याबद्दल. बरं. तर असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि अशा 126 कला, म्हणजे नुसते म्युझिकमधल्या नाही, चामड्याच्या वस्तू बनवणे, कठपुतली बनवणे, ह्या ज्या आहेत, अशा 126 कला शोधून काढल्या इंडियन गव्हर्नमेंट कल्चरल मिनिस्ट्री. अशा 126 लोकांना गुरुकुल सुरू करायला दिले ते. क्या बात आहे. म्हणजे या प्रोसेसला भरपूर वर्ष गेली की लोप पावत चाललेल्या कलांना प्रोत्साहन द्यायला भरपूर वर्ष निघून गेली. तो एक आपण शाप म्हणलं तरी चालेल की तुम्ही जर मेनस्ट्रीम म्युझिक करत नसाल, कमर्शियल, बरोबर, तर तुमची उपजीविका, तुमचं अर्थार्जन हे सगळं बाजूला पडतं आणि हा माणूस आयुष्यभर छंदच करतोय असं लोकांना वाटतं. आणि असं कुठं वाटतं का की ह्या गोष्टींबद्दल अधोरेखित अवेअरनेस व्हायला पाहिजे? हो, नक्कीच व्हायला पाहिजे. म्हणजे काय होतं की एखाद्याला खूप रुद्रवीणा वाजवायची असेल, बरोबर आहे, पण त्या रुद्रवीणाचे कार्यक्रम तर तेवढे व्हायला पाहिजे. आणि तो बाय चान्स तो गिटारही वाजवत असेल तर त्याला 10 ठिकाणी गिटार वाजवायला बोलवलं, तर रुद्रवीणा बाजूला राहील. आणि शेवटी काय होतं, शेवटी जेव्हा अर्थार्जनाचा प्रश्न येतो माणसाला काहीतरी सिलेक्ट करावं लागतं. बरोबर आहे की आता हे किंवा हे, बस, म्हणजे नाही होणार आहे याच्यानंतर. पण माझ्या बाबतीत देवाची कृपा आहे म्हणायला पाहिजे की जे आवडतं ते करायला मिळालं, आणि जे करायला मिळालं त्याच्यातूनच अर्थार्जन येतो. पण त्यासाठी खूप काळ घालवावा लागला अर्थातच. तुमच्या त्या पार्ट ऑफ लाईफ बद्दल सांगा ना की ज्या वेळेला तुमचा स्ट्रगल चालू होता, हाच एका वयामध्ये की पैसे, कला, कलेतनं येणारा पैसा, कसा तो प्रवास होता सगळा? काय झालं, मी तसा अमरावतीचा आहे आणि काही वर्ष माझी साताऱ्यात
गेली काही वर्ष आजोबांकडे होतो. तर अमरावतीला ग्रॅज्युएशन झाल्यावर मी पुण्यात आलो आणि मी अमरावतीत असेपर्यंत रोज मला हार्मोनियम साथीचा कार्यक्रम किंवा गाण्याचा कार्यक्रम असायचा. तेव्हा माझं जलतरंगसाठी तेवढं नाव झालेलं नव्हतं, मी जस्ट रेडिओ आर्टिस्ट झालो होतो. पुण्यात आल्यावर माझ्या एक लक्षात आलं की जर मी हार्मोनियम वाजवली किंवा गाण्याचा कार्यक्रम करायला लागलो तर माझं एक नाव होऊन जाईल की हे हार्मोनियम वाजवतात आणि जलतरंग परत मागे पडेल. तर ही पहिली 10 वर्ष मी फार म्हणजे मी कोणाला सांगतच नव्हतं की मी हार्मोनियम वाजवतो, बरं. गातो. आणि ती 10 वर्ष बऱ्यापैकी कष्टाची गेली. तर त्याच्यात मला नक्कीच त्या 10 वर्षात असं कुठे वाटलं का की नाही आता सांगायची वेळ आहे की मी हार्मोनियम वाजवतो किंवा मी गाणं येतं बरं का मला, अशी वेळ आली होती का किंवा असा थॉट आला होता का डोक्यात? नाही, वेळ आली पण मी ते म्हणजे सांगितलं नाही कधीच. म्हणजे जोपर्यंत जलतरंग नीट एस्टॅब्लिश नाही झालं, म्हणजे मग नंतर कार्यक्रमात जर कुठे मी गाणं म्हणायला गेलो तर मला विचारायचं कुठे आहे तुमचं जलतरंग. म्हटलं आज मी गाणं म्हणणार आहे ना, काही काय असं म्हणजे असं व्हायला लागलं काही दिवसांनी. तर नक्कीच उल्लेख करायला लागेल की माझी जी पत्नी आहे माधवी, तिला जॉब होता बँकेत. तर त्यामुळे ती जी 10 वर्ष होती ती आम्ही तरुण गेलो. म्हणजे नाहीतर मग कदाचित वेगळे काहीतरी चित्र राहिलं असतं. पण ते म्हणजे जो त्यांचा काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे का की जे म्युझिकल आहे? नाही, तर थोडंफार तिने गाण्याचे क्लास वगैरे लावले होते. कान चांगला आहे आणि चांगलं म्युझिक वाईट म्युझिक एकदम खूप छान कळतं. अच्छा, म्हणजे क्रिटिसिझम घरात हां, एकदम रिव्ह्यू लगेच घरात नाही, क्वालिटी कंट्रोलिंग. तर मग त्या पिरियडमध्ये पुन्हा एकदा असंच म्हणावं लागेल की आपल्याला आर्टिस्ट लोकांच्या लाईफमध्ये आपण असं म्हणतो की बँक हे फार महत्वाचं आहे की घरातला एक कोणीतरी बँकेत काम करत असतो आणि कला जोपासत असतो. मग तुम्हाला ह्या एस्टॅब्लिशमेंटला किती वर्ष लागली की जलतरंग एस्टॅब्लिश केलं आणि आता काही गरज नाहीये, माझं नाव जरी सांगितलं तरी जलतरंग लोकांना कळतं? म्हणजे मी 10 वर्षाचा स्ट्रगल पिरियड आणि 5 वर्षाचे 15-1 वर्ष लागली तेव्हा ते नॉर्मल झालं. आणि म्हणजे त्याच्यातनं जेवढं पाहिजे तेवढं अर्थार्जनही व्हायला लागलं. असं सगळं व्हायला 15 वर्ष लागली. साधारणपणे आता जी नवीन पिढी येते म्हणजे ज्यांना आपण जेनझी म्हणतो त्यांचा तर म्युझिक हा त्यांच्यासाठी म्युझिक हा विषयच खूप वेगळा आहे. तर मग आता तुम्ही ज्या 10 मुलांना शिकवताय सो त्यांची थॉट प्रोसेस काय जी आजच्या काळात आहे? कारण तुम्ही शिकवताय सो तुम्हाला तुमचा 27-28 वर्षांचा अनुभव, तुमच्या आजोबांनी तुम्हाला दिलेली शिक्षण पद्धती आणि तुम्ही आता नवीन मुलांना शिकवताय, मग त्यांचं ती गोष्ट घेणं, समजून घेणं, ॲब्झॉर्ब करणं ह्यात किती फरक जाणवतो? हो, काय होतं आता आपल्याकडे साधनं इतकी झाली आहेत. म्हणजे मध्ये एका कॉम्पिटिशनला जज होतो. तर ते गाणं म्हणताना तिथे घनराणी चुकले वाटरे अशी होती, गाणंच हे होतं चुकले. तर जिथं चुकले होतं तिथेच ती तालात चुकायची. आणि मग नंतर त्यांना मी सगळ्या मुलांना थोडंसं सांगितलं की मी कॅसेट्स ऐकून गाणं बसवलं. जेव्हा जे काय बसवायचं आहे ते तर रिवाइंड करायला लागायचं, फॉरवर्ड करायला लागायचं, ती कॅसेट विकत आणायला लागायची. आता तुमच्या हातात तो मशीन आहे, त्याच्यावर गाण्याचं नाव टाईप केलं की तुम्हाला ते गाणं समोर येतं आहे. ऐका ना 1000 वेळा, 1000 वेळा म्हणा ना त्याच्याबरोबर. म्हणजे माझ्या आईने त्या काळात जेव्हा गाणी बसवली तेव्हा आई सांगायची की साताऱ्याला एक देवकुळे नावाचे दुकान होतं, देवकुळे वॉच कंपनी. बरं. आणि त्यांच्याकडे ग्रॉमोफोन होता आणि ते रेकॉर्डचं यायच्या नवीन. तर आशा भोसलेची नवीन रेकॉर्ड आली समजा, लता मंगेशकरची आली, तर ते एकदा ऐकायचे 25 पैसे घ्यायचे. एकदा ऐकण्याचं? इकडे आहे त्याच्या दुकानात जायचं, आपण बसायचं, आपण जे रेकॉर्ड सांगू ते लावायचे, 25 पैसे घ्यायचे. एकदा ऐकलं की घरी येऊन आई शब्द आणि चाल दोन्ही पाठ म्हणायची. बापरे. आता लिहून घेतलेलं वाचायला चुकतात लोक. बरोबर आहे. आणि इतकी साधनं आहेत म्हटलं त्याचा वापर करून घ्या. हो, कारण तो एक पॉइंट आहेच की आज ही खरं म्हणजे काय वाटतं कधी कधी की दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे जुनी कला तुम्हाला शोधावी लागती आणि जी मोबाईलवरही सापडत नाही. सो मग खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह होतो. कारण आत्ताच्या जेनझीला ही वाद्यच माहिती नाही, त्यांच्यासाठी खूप बदलत्या म्युझिकमुळे पण असेल कदाचित की त्यांना खूप वेगळ्या पद्धतीच्या काय म्हणतात सवयीत अपब्रिंगिंगमध्ये त्यांच्या.
सो तुम्हाला तो प्रॉमिनंट कुठला असा पॉईंट जाणवतो की या लोकांना शिकवताना तिथे खूप भर द्यावा लागतो, की ही गोष्ट पटवून द्यायला जास्त वेळ लागतो हो, त्यांना? नाही आत्ता माझ्याकडे जी जलतरण शिकायला मुलं येत आहेत, अर्थात त्यांनी माझे कुठेतरी कार्यक्रम ऐकले लहानपणी, मी शाळांमध्येही कार्यक्रम करतो, म्हणजे त्यांना स्वतःला एक अट्रॅक्शन त्याच्याबद्दल निर्माण झालं होतं. त्यामुळे मला तेवढा प्रश्न नाही आला. पण त्यांचं म्हणजे हे साधनं आहेत हे दुर्दैव आहे, पण त्याचाच मी त्यांना उपयोग करून घ्यायला लावतो, की आत्ता नाही कळत ते रेकॉर्ड करून घे, ऐक 10 वेळा घरी, म्हणजे बघ 10 वेळा स्ट्रोक कसा पडतोय तो बघ. तर ह्या साधनांचाच उपयोग करून मी त्यांना अजून त्याच्यात पुढे जायला मदत करतो. तुमच्यासाठी अपग्रेड होणं किती सोपं होतं ह्या नवीन साधनांना, जसं की मोबाईल असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील? नाही तसं मी तसं फ्लेक्झिबल आहे एकदम. म्हणजे मला नवीन आत्ता लेटेस्ट काय चालू आहे ते सगळं AI पर्यंत मी वापरतो आहे आणि मला नवीन हे एक्सप्लोअर करायला आवडतं आहे. म्हणजे तर फार काही त्रास नाही झाला. फक्त या मुलांना मी काय सांगतो, की मला जी गोष्ट आता मी समजा त्या जलतरणच्या सीट्स बनवल्या, मला खूप ट्रायल एरर करायला लागले. 10 वेळा वेगवेगळ्या मटेरियलच्या सीट. तुम्हाला आयतं रेडी मी आता हे फायनल प्रॉडक्ट हे घ्या तुम्हाला, त्या स्टिक्स ह्या घ्या तुम्हाला. तर तुम्हाला हा जो फायदा आहे त्याचा फायदा करून घ्या आणि रियाजाचा वेळ वाढवा. माझा जो त्याच्यात R&D करण्यात जास्त वेळ गेला. तर त्याच्या रियाजाचा वेळ वाढवा आणि पटापट पुढे जा. तुम्ही आता AIचं बोललात, तर जसं आता मोबाईलवर आपण कुणी उघडलं तर ॲप्स आहेत, तर असं नाही वाटत का की जलतरणचं सुद्धा एक ॲप असावं? मी एक ॲप बनवली होती साधारण 7-8 वर्षापूर्वी. बरं. मी स्वतः म्युझिक थेरपीचं थोडं काम करतो बरं. आणि जलतरंगचा आवाज असा आहे की तो आपल्या शरीरात जसं 70% पाणी आहे तसं त्याच्यात आहे. तर मी कॅन्सर पेशंट्सपासून ते कोमाच्या पेशंटपर्यंत जलतरंग वाजवलं आहे आणि त्याला चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. तर मी असं एक ॲप बनवलं होतं की आपल्या संगीतामध्ये, भारतीय संगीतामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. म्हणजे सकाळचा राग, दुपारचा राग, संध्याकाळचा राग, आपले संधी प्रकाश असतो तेव्हाचा राग. तर मी ॲप असं बनवलं होतं की ते ॲप उघडलं तर त्या मोबाईलचं घड्याळ त्याला मॅच केलं होतं आणि त्यावेळेचा राग तर आपोआप वाजवेल. म्हणजे तुम्हाला शोधायला गरज नाही आत्ताचा कुठला राग असतो. बरोबर आहे. तर ते ॲप माझं चाललंही काही दिवस, पण काही कारणाने ते ॲप बंद पडलं. तर आहे डोक्यात, म्हणजे खूप प्लॅन्स आहेत की. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की प्रत्येक वेळेचा एक राग असतो, तर त्याच्याबद्दल थोडं डिस्क्रिप्टिव्ह सांगायला, कारण प्रत्येक माणसाला म्युझिक म्हटलं की खूप कमी गोष्टी माहिती असतात. एकतर रियाज करणं म्हणजे काय, किंवा आपण म्हणतो की आता माझे काही मित्र आहेत की जे बरं गातात, नॉट कमर्शियली पण बरं गातात, त्यांचं हे असतं की मी रियाज करतो. सो कॉमन मॅन्सला माहिती नसतं की रियाज काय, किंवा सकाळच्या पहाटे 5लाच का करायचा, 7लाही करू शकतो, किंवा आता जॉबमध्ये लोक एवढी बिझी आहेत की मी दुपारी करू शकतो. दुपारी करू. तर ते नक्की काय आहे थोडंसं सांगा ना. सकाळी म्हणजे कुठलाही अभ्यास काही करायचा असेल ना, तर सकाळची वेळ ही अशासाठी चांगली असते की तेव्हा हवेमध्ये ओझोन जास्ती असतो बरं. आणि आपलं विश्रांती झाल्यामुळे सगळं फ्रेश असतं, ताजंतवानं मन, बुद्धी, चित्त थाऱ्यावर असतं आपलं. अजून काही आपल्याला बाहेरच्या गोष्टी दिसलेल्या नसतात. तर सकाळी कॉन्सन्ट्रेट व्हायला पटकन मॅक्सिमम चान्स असतो. आणि आवाजाच्या दृष्टीने म्हणेल तर सकाळी आपला आवाज थोडा खर्जात असतो. उठल्या उठल्या आपल्याला सगळ्यांनाच जाणवतं की जरा असं जड येतो आवाज. आणि मग काही वेळाने तो, तर तेव्हा जे स्वरयंत्र आहे आपलं, तेव्हा जर आपण त्याच्यावर मेहनत घेतली तर आवाज आपला बलदंड चांगला होऊ शकतो. म्हणजे त्याला स्ट्रेंथ येते आवाजाला. बरं. तर आवाजाचा रियाज सकाळी खूप उपयोगाचा आहे. तसा रियाज एरवी कधीही करता येतो जेव्हा तुम्हाला वेळ असेल. आणि मी म्हणतो की जागरूक रियाज करा. म्हणजे माझे एक योगाचे सर आहेत, ते म्हणले 100 नमस्कार काढण्यापेक्षा, एका तासात 100 सूर्यनमस्कार काढण्यापेक्षा एक सूर्यनमस्कार 1 तास काढा. बरं. म्हणजे त्याचं प्रत्येक पोज हे आहे, ती 10-10 मिनटं होल्ड करा. तर तसं जागरूक रियाज म्हणजे आपण आत्ता जे करतोय तर मनात दुसरं काहीतरी मी विचार करतोय, काल कुठे गेलो होतो, परवा कोण भेटलं होतं, आणि इकडे जर रियाज चालू असेल त्यापेक्षा पूर्ण लक्ष त्याच्यात देऊन फुल कॉन्सन्ट्रेशननी मग तो 1 तासाचा रियाजही खूप पुरतो. बरं. म्हणजे जसं आपण पॉवर नॅप म्हणतो की 10 मिनटाची पॉवर नॅप घेतली ती 2 तासाच्या झोपेपेक्षा, तसं. तर असं कधी रियाज करता येतो. आणि रियाज म्हणजे आपल्याला जे येतं आहे, आपल्याला जे साधलं आहे त्याला अजून पॉलिश करणं. बरं. किंवा जे साधलेलं नाही आहे ते साधायचा प्रयत्न करणं, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात.
आणखीन एक आपण मगाशी तुम्ही बोललात त्याच्यावरनं मला आठवलं की असं म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये की म्युझिक इज द बेस्ट थेरपी फॉर हेल्थ. मग कुठलाही रोग असू दे, आजार असू दे. आत्ता सध्याच्या काळात जर आपण बघितलं आफ्टर लॉकडाऊन ऑब्व्हियसली, तर मेंटल हेल्थ खूप ओपनली बोलायला लागलेत लोक. खूप प्रॉब्लेम. हळूहळू काय ना लोक बोलायला लागलेत. तर तुम्हाला काय वाटतं की म्युझिक आणि मेंटल हेल्थ याचा एक काय संबंध आहे, किंवा ते कशा प्रकारे हील होतं, जसं तुम्ही म्हणलात की कॅन्सर पेशंट आणि बाकीच्या गोष्टी. काय होतं म्हणजे आपलं मन प्रसन्न असेल ना तर आपल्याला सगळीकडे प्रसन्नता दिसते, आणि मनच आपलं जर कलुषित असेल, विषण्ण असेल, तर सगळीकडे आपल्याला नको वाटतं. म्हणजे रोजची गोष्ट आपल्याला तीच, काल ज्यांनी आनंद झाला तीच आज नको वाटतं. तर संगीत हे मनाचं औषध आहे. पहिलं मन तुमचं प्रफुल्लित संगीतामुळे होतं, आणि त्यात असे स्ट्रोकिंग इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, म्हणजे संतूर आहे, जलतरंग आहे, नंतर बासरीसारखं वाद्य आहे, तर याने तुमचं मन हलकं करायला खूप फायदा होतो. आणि त्यात जर तुम्ही इंडियन क्लासिकल म्युझिकचा विचार केला की सकाळचा राग, संध्याकाळचा राग, दुपारचा राग हे वापरून जर म्युझिक थेरपी करायचा प्रयत्न केला तर त्याचा अजून फायदा होतो. तर माझी टाइम्स म्युझिकची एक CD आहे, हिलिंग जल नावाची. तर ते सगळं आता नेटवर आहे, म्हणजे यूट्यूबवर आहे. त्याच्यात मी मेडिटेशनसाठी म्युझिक केलं आहे. तुम्हाला थोडेसे लिथार्जिक असं वाटत असेल तर बूस्ट व्हायसाठी म्युझिक केलं आहे, आणि झोप येण्यासाठी म्युझिक केलं. आणि त्याचे मी खूप लोकांवर उपयोग झालेला आहे करून, की झोप येण्याचा प्रॉब्लेम जो होता तो एकदम सॉल्व झाला. तर असा अनेक वर्षाचा त्याचाही माझा आता अभ्यास आहे की म्युझिक थेरपीचा पण इतका चांगला उपयोग होऊ शकतो. आणि आपल्यापेक्षा हे परदेशात खूप जास्ती प्रचार झालेला आहे याचा. अवेअरनेस खूप आहे तिकडे, अवेअरनेस खूप आहे. एनी इन्स्ट्रुमेंट. आणखीन एक की तुम्ही ही कला सोडूनही तुमच्याकडे खूप कला आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोअर केल्यात, त्याबद्दल जरा सांगा. मी तसं लहानपणापासून चित्र काढतो. बरं. खूप चित्र काढलेत, आणि माझं एक लता दीदींचं मी वॉटर कलर पेंटिंग केलं होतं, आणि त्याचं माझं असं भाग्य की मला स्वतःच्या हाताने ते त्यांना क्या बात आहे. देता आलं. नंतर एक आत्तामध्ये पेन्सिल स्केच केला होता मोदींचा, तर आत्ता मी G20ला ते घेऊन गेलो होतो. पण सगळं ठरलेलं असताना त्यांनी स्टेजवर आले नाहीत. म्हणजे आमचं ठरलं होतं की त्याची रिहर्सल झाली होती 2 दिवस, की या साईडनी येणार, मग पहिले तुम्ही भेटणार, आणि वाक्य ठरली होती की किती वाक्यात त्यांना माहिती द्यायची आपल्या वाद्याची. तर तेव्हा मी ते मोदींचं चित्र घेऊन गेलो होतं. पण त्यांनी मेसेज पाठवला की मी आज मला टायर्ड हे वाटतं आहे, तर आज नाही, आपण या कलाकारांना परत भेटू कधीतरी. तर असे मी चित्रही बरीच काढतो, आणि अनेक वाद्य वाजवतो. आणि बाकी मला म्हणजे असं इलेक्ट्रिकल कशाचंही, म्हणजे मी एक इलेक्ट्रॉनिक तंबोराही बनवला होता विद्यार्थ्यांसाठी. तर आता मध्ये त्याचं प्रोडक्शन थांबवलं होतं काही कारणाने. आता परत त्याचं प्रोडक्शन सुरू करणार आहे, की विद्यार्थ्यांना सहज सुटसुटीत वापरता येईल आणि कमी बजेट असं मी इलेक्ट्रॉनिक तंबोरा तयार केला होता. बरं. तर वाद्य अनेक आहेत. म्हणजे आपली लाकूड कापायची करवत असते, बरोबर, त्याच्यावर मी जनगण मन वाजवतो. क्या बात आहे. नंतर एक मोरचंग म्हणून एक छोटं वाद्य आहे, ठेवलं आहे. हे पूर्ण लोखंडी आहे. बरं. आणि हा वाद्याचा अर्धा भाग आहे. बरं. त्याचा अर्धा भाग म्हणजे आपला जबडा आहे. बरं. आणि हे नुसतं वाजतच नाही, याला आवाज नाही. ओके. तर हे आपण इथे दातावर टेकवायचं. नंतर हे वाजवत असताना एक दिवस असं लक्षात आलं, एका कॉर्पोरेट शोसाठी वाजवत होतो, की याच्याबरोबर आपल्याला काही तबल्याचे बोलही म्हणता येतात. बरं. तर ते थोडं रिस्की आहे, कारण ही सगळी तार जी आहे ती अशी आत जाते, आणि जीभ आपली जर त्याला जवळ आली तर एक बारीक असा जिभेचा तुकडा निघू शकतो. बरोबर आहे. तर ते आपण जेव्हा बोल म्हणतो त्याच्याबरोबर तेव्हा जरा रिस्की आहे. असं माझे उस्ताद तौफिक कुरेशींबरोबर आमची जुगलबंदी असते. बऱ्याच लोकांबरोबर मी याची पण जुगलबंदी करतो. आणि जलतरंगाला
पॉप्युलर करायसाठी मी ते एक काम केलं की अनेक वाद्यांबरोबर जुगलबंदी केली. बरं. की जलतरंगचा श्रोतावर्ग नाही आहे तयार, तर बासरीचे श्रोते आहेत, तर बासरीबरोबर जुगलबंदी केली तर ते श्रोते जलतरंग ऐकतील. असं करत करत मी सतारीबरोबर, बासरीबरोबर, डान्सबरोबर आणि गाण्याबरोबर, सनईबरोबर अशा अनेक जुगलबंदी केल्या आणि यानं त्या कारणाने त्या प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येईल असं केलं. आता मागच्या वर्षी मी एक कार्यक्रम केला की 1950च्या दशकापासून आत्ताच्या लेटेस्ट देवदास चित्रपटापर्यंत कुठल्या कुठल्या चित्रपटात जलतरंग वापरलं गेलं आणि ती गाणी मी पडद्यावर दाखवली, त्यातले पीसेस जलतरंगवर वाजवून दाखवले. हो, मी तुमचं रोजाचं ऐकलं होतं. हां ते खूप खूप छान आणि ऐकताना तो एक वेगळा काय म्हणत आपण की तो वेगळा फील येतो हां की वेगळं इन्स्ट्रुमेंट जे कधी आपण बघितलंच नाही लाईव्ह. आणि ते इन्स्ट्रुमेंट जेव्हा वाजतं त्याचा सूर आणि त्याचा तो आवाज ते खूप खूप छान वाटतं ऐकायला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा एक्सप्लोअर केल्या की म्युझिक फिल्मला कधी वापरलं गेलं जलतरंग थ्रू आणि ते आपण पोर्ट्रे करूया? आता काय होतं की ऐकताना गाणं लागलं रेडिओला कुठलंही तर लगेच लक्षात आलं अरे याच्यात जलतरंग आहे. असं मी करत करत त्याची लिस्ट करत गेलो की याच्यात जलतरंग आहे, याच्यात जलतरंग आहे आणि मग ती गाणी मी काढली, त्याचे जलतरंग असलेले पीसेस कंपाईल केले आणि ते स्टेजवर म्हणजे सगळंच दाखवलं की जलतरंगमध्ये मी काय बदल केले. असा एक छोटासा प्रोग्राम मी मागच्या वर्षी केला होता. आता तो झपूर्झामध्येही झाला, 2-3 ठिकाणी झाला. बरं. आणि आत्ता मी सारेगम लिटिल चॅम्पला गेलो, त्याच्यात एका छोट्या मुलांनी अतनू दास, मला वाटतं त्या मुलाचं नाव, बरं. अतनू मिश्रा की अतनू दास, त्यांनी जनक जनक तोरी बाजे पायाली या जुनं मन्नाडेंचं गाणं, त्याच्यात ओरिजिनल गाण्यामध्ये जलतरंग आहे. तर सारेगमवाल्यांनी मला बोलवलं होतं आणि 3 दिवस मी त्या सगळ्या सेटअपमध्ये होतो आणि 2 गाण्यात मी जलतरंग लाईव्ह वाजवलं. शंकर महादेवन वगैरे सगळ्यांनी येऊन असं समोरून मला प्रश्न विचारून सगळं समजावून घेतलं. अन्नू मलिक होते, बरेच लोक होते. पण असं कुठेतरी वाटतं का की अजूनही ही कला अंडर शॅडो आहे म्हणून? हो, नक्कीच वाटतं की जेवढं त्याला म्हणजे जेवढं त्याच्यात पोटेन्शियल आहे तेवढं अजून त्याला रेकग्निशन नाही मिळालं असं वाटतं. आणि प्रयत्न माझ्याकडनं जोरदार सुरू आहेत. म्हणजे मी असं क्वचितच झालं असेल की मी बिदागी कमी आहे म्हणून कार्यक्रम नाही म्हणलो. बरं. की आता तुम्हाला तेवढं शक्य आहे तेवढं द्या, पण आपल्या तुमच्या गावात जलतरंग व्हायला पाहिजे. किंवा असं सुद्धा झालं आहे की तुम्ही प्युअर क्लासिकलचा कार्यक्रम करत असाल ना, मी माझ्या खर्चाने येऊन करतो कार्यक्रम. की मी नाही वाजवणार, मीच नाही म्हटलं तर अजून कोण त्याला पुढे आणणार? बरोबर आहे. हां मग कुठेतरी असं वाटतं का की आजोबांनी ती कला देताना जी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली ती पूर्ण करायला आपण कुठं कमी पडू नये, हात कुठे थॉट असतो त्याच्या मागे? हो. आणि मला आत्ता म्हणजे जेव्हा ते संगीत नाटक अकॅडमीचं झालं की जलतरंगची अकॅडमी गव्हर्नमेंटच्या प्रयत्नातनं सुरू आहे, तर तेव्हा मला अक्षरशः असं वाटलं की अगदी 100% नाही तरी मी 90% आलो की आजोबांनी आपल्यावरची जबाबदारी सोपवली होती. म्हणजे आज 10 मुलांना शिकवलं त्यातले निदान 5 तरी जलतरंग वादक होतील. वा. हां, तर ही जी साखळी पुढे नेणं आहे, ही जी परंपरा पुढे चालू ठेवणं आहे, तर ही आता बऱ्यापैकी त्याच्यात मला यश आलं असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता की ही कला किंवा अशाच काही कला आहेत ज्या खूप रेअरेस्ट आहेत, जसं तुम्ही हे वाद्य वाजवून दाखवलं, तर ह्या गोष्टी कशा कळतील लोकांना, लोकांपर्यंत कशा पोहोचतील? म्हणजे नेहमी कसं आहे की तुम्ही ॲक्च्युअल ते करत नसाल, म्हणजे तुम्ही खरंच जलतरंग वाजवत नसाल, तुम्ही ते फॉरवर्ड तर करू शकता, तिथे आलं असेल तुम्हाला, तुम्ही त्याची यूट्यूब लिंक 10 लोकांना पाठवू तर शकता. किंवा एखाद्या नवीन मुलाला काही शिकायचं त्याला सजेस्ट तर करू शकता की अरे जलतरंग शिक, मला पण शिकायचं होतं पण मला नाही जमलं, काय करणार. किंवा आपली भारतीय कुठलीही वाद्य आहेत, नुसतं जलतरंगबद्दलच नाही, जी अस्तंगत होत चाललेली वाद्य आहेत, दुर्मिळ वाद्य आहेत, अशी वाद्य आपण म्हणजे त्याला आपणच सगळ्यांनी मिळून प्रमोट करायला पाहिजे.
अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या फक्त जलतरंगवर होऊ शकतात, म्हणजे म्युझिक व्हिडिओ झालं किंवा एखाद्या चित्रपटाचं संगीत झालं, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या फक्त जलतरंगवर होऊ शकतात? नाही, फक्त जलतरंगवर असं नाही, जलतरंगच्या परिवारातली जेवढी वाद्य आहेत, म्हणजे झायलोफोन आपण जो रेग्युलरली वाजवतो, म्हणजे छोट्या मुलांना असतं बघा ते टिंग 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 वाजतं, एक्स फॉर झायलोफोन तो चित्र असतं. हां, तर त्या जलतरंग फॅमिलीतली जितकी वाद्य आहेत त्याच्यावर अनेक गोष्टी अनेक याच्यावर होऊ शकतात. पण झायलोफोन किंवा एक घंटी तरंग, काष्टतरंग, नलिका तरंग हे सगळी जे आहेत याचे सोलो कार्यक्रम फार होत नाहीत. बरं. जलतरंगचा सोलो कार्यक्रम होऊ शकतो. ओके. म्हणजे 2-2.5 तासाचा मी स्वतः 3-3.25 तासाचा सलग कार्यक्रम केला आहे. आणि असे अनेक कार्यक्रमांच्या माझ्याकडे खूप खूप आठवणी आहेत. सांगा ना. एक नक्कीच. पॅरिसमधली आठवण सांगतो. थिएटर दा व्हील पॅरिस जे आहे, जुनं थिएटर आहे पॅरिसचं, तिथे मला 1 तास 15 मिनटं दिली होती कार्यक्रमाला. बरं. आणि मी पखवाजवर, आमचे पखवाज प्लेयर गणेश आणि दोघंही गणेश आहेत, तबला. तर आम्हाला सांगितलं होतं की खूप वेळ टाळ्या वाजल्या सलग 3-4 मिनटं, तर असं करा समजा की वन्स मोर आहे, किंवा अजून तुम्हाला वाजवायचं आहे. तर 1 तास 15 मिनटानंतर मी थांबलो, तर एक 3-4 मिनटं टाळ्या वाजल्या. तर मला वाटलं की थोडा वेळ वाजवायला पाहिजे, म्हणून मग मी राग चेंज केला, अजून एक 15 मिनटं वाजवलं, परत तसेच टाळ्या वाजल्या. अजून एकदा मी त्याच रागातली धून वाजवली आणि मग त्याला कंटिन्यू करून परत द्रुत बंदिश करून थांबलो. सलग 5-6 मिनटं टाळ्या चालू होत्या. मग मला बाकीचं पुढचं ते दृश्य दिसायला लागलं की त्या दिवशी टॅक्सीचा संप होता पॅरिसमध्ये. आणि आपल्याला म्हणजे नॉर्मल भारतीय लोकांच्या मनात असतं की हे सगळे नखरे आपल्या इथेच असतात, बाकी ठिकाणी बाकीच्या तर सगळीकडे असतं, सगळीकडे माणूस सारखाच आहे. आता मी 21 देश फिरलोय सांगतो, म्हणजे फार काही स्वच्छताही असते असंही काही नाही, अनेक देशात अनेक घाण गोष्टी बघितल्या. तर म्हटलं आता आम्हाला त्या ऑडिटोरियमपासून मेट्रोपर्यंत चालत जायचं होतं. ते जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतर होतं. नंतर ते चेंज करायची होती, एका ठिकाणी मेट्रो चेंज करून दुसऱ्या मेट्रोनी उतरून परत हॉटेलपर्यंत चालत जायचं होतं. आणि या सगळ्याला लागणार होते जवळपास 2 तास. बरं. 1.5 ते 2 तास. आणि संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते. म्हणजे रात्री उशिरा परदेशात फिरत बसण्यापेक्षा तर आम्ही सरळ तिघांना मी खूण केली की आता आपण एक्झिट घेऊ. आणि आम्ही त्या 6-7 मिनटाच्या ज्या टाळ्या चालू असताना आम्ही एक्झिट घेतले आणि पडदा बंद केला आणि कार्यक्रम थांबवला. नाहीतर त्यांनी तुम्ही परत काहीतरी घेतलं असतं, मग त्यांनी परत 5 मिनिटं वाजवलं. आणि त्याच्यानंतर वरती हे होतं की CDs माझ्या सेलला ठेवल्या होत्या आणि क्यू लागली होती आणि त्यांना साईन करून याच्यात परत अर्धा तास जाणार होता. म्हणजे ते आधी मला अनुभव होता, कारण मी बेल्जियममध्ये त्याच्या आधी 10 कार्यक्रम करून पॅरिसमध्ये आलो होतो. बरं. तर मला तो अनुभव होता की नंतरही खूप वेळ लोक इंटरॅक्ट करतात की हे दाखवा, हे सांगा, ही स्टिक कशी आहे, पाण्याने ट्युनिंग. तर मी तो वेळ डोक्यात ठेवून सगळ्या मग थांबवलं कार्यक्रम. तर असे खूप कार्यक्रमांचे किस्से आहेत. मग देश बदलला की रसिक प्रेक्षक बदलतो, तर सगळ्यात चांगला अनुभव कुठल्या देशात आला? काय होतं, आपल्याकडे कला आहे ना, ती खूप इझिली अवेलेबल आहे. बरोबर आहे. म्हणजे आता सवाई गंधर्व सारखे महोत्सव आपल्याकडे 10-15 होतात पुण्यात. बरोबर. खूप इझिली अवेलेबल आहे. आणि अनेक वेळा कार्यक्रम विनामूल्य असतात, अनेक वेळा. त्यामुळे तेवढा सिरियसनेस आपला ऐकण्यात कमी झाला आहे. म्हणजे रसिक श्रोत्यांबद्दल नाही म्हणत आहे मी, पण आम पब्लिकबद्दल. त्या मनाने काय होतं की बाहेरच्या देशात जेव्हा आपण जातो, म्हणजे मी असं बघितलं की त्यांनी जर असा पाय ठेवला असेल ना, तर इकडचा इकडे पाय पण नाही केला 1.5 तासात. बापरे. तर इतकं ते पिन ड्रॉप सायलेन्स आणि खूप यांनी ऐकतात आणि खूप मजा येते. आणि मला तेव्हा खूप बरं वाटतं की मी व्होकलिस्ट म्हणून जास्ती फिरत नाही, कारण इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये भाषा नसते. बरोबर. त्यामुळे कोणालाच अडसर येत नाही. व्होकलमध्ये जरा भाषा आली की त्यांना वाटतं आपल्याला कळत नाही, त्यामुळे मग ते जरा प्रेक्षक कमी होते. ते इनडिरेक्टली मग फक्त सुरांवर कॉन्सर्ट की अरे ऐकायला ट्यून छान वाटते पण कळत नाहीये. तर खूप ठिकाणी मला खूप चांगले अनुभव आले, खूप छान प्रेक्षक ऐकतात. आणि असं जेन्युनिटी आपण जी म्हणतो ना, ती असंही वाटतं की आपल्याकडे खूपशा गोष्टी जसं तुम्ही म्हणलात तशा विनामूल्य घडत असल्यामुळे कदाचित तेवढा तो सिरियसनेस नाहीये. म्हणजे आता कुठे जाऊन मोबाईल आणि हे ऍडिक्ट झाल्यानंतर सुद्धा सवाई गंधर्व म्हणा किंवा अशा प्रोग्रामला एक पिढी आहे जी आपण धरूयात की 25 ते 30च्या मधली, ती आता खूप जायला लागली.
नाट्यसंगीत म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा. अवेअरनेस खूप वाढला आहे, तो नाही प्रश्नच नाही आहे. म्हणजे हां, पण तो असा स्पेसिफिक वाद्यांबाबतीतही वाढायला पाहिजे असं कुठेतरी वाटतं. येस. तर सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता का वाद्याचा उल्लेख केला की करवतीवर ती स्टिक घेऊन वाजवता येतं. तर हे तुम्ही कुठे बघितलं का ते तुम्ही तुमचं इन्व्हेंट केलं? नाही, म्हणजे आजोबांनी मला एकदा वाजवून दाखवले होते. बरं. पण ती करवत तेवढी चांगली नव्हती. मी अनेक शोधल्या आणि आता हिच्यावर म्हणजे त्यातल्या त्यात जनगणमन मी वाजवून दाखवतो. म्हणजे त्यातल्या त्यात ते छान त्याच्यावर वाजतं. आणि काही युरोपियन लोक आहेत, ते पूर्ण ऑपेरा करवतीवर वाजवतात. बापरे. म्हणजे जर हॅक्सॉ म्युझिक असं यूट्यूबला शोधलं तर, आणि ते ह्याच्या व्हायोलिनच्या बोवनी पण वाजवतात आणि स्ट्रोकनी दोन्ही पण करतायत. हां, सो प्लीज आम्हाला वाजवून दाखवा ना. नक्कीच नक्कीच. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून, आणि काय म्हणतात ना, एक वेगळ्या वेनी आज म्युझिक एक्सप्लोअर करता आलं. तर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला तुमचा हा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. एकच मला इथे सांगावंसं वाटेल की आत्ता जी आपली जी फास्ट लाईफस्टाईल आहे, म्हणजे मी मलेशियात होतो तेव्हा आजोबा मला पत्र लिहायचे इथून आणि मला ते 8 दिवसांनी मिळायचं. पण असं एकदा झालं की आज मिळालं, उद्या मिळालं, परवा मिळालं. म्हणजे आजोबांनी इथून लिहिताना ते रोज. आता आपण काय करतो, मेसेज करतो आणि फोनकडे बघत बसतो की रिप्लाय नाही आला किंवा बघितलं नाही आहे. बरोबर. तर ही जी वेळ कमी झाली सगळ्याची रिस्पॉन्सची, पण आपलं ह्युमन बॉडी तीच आहे. बरोबर आहे. जी पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून. त्यामुळे त्याला फार ताण देऊ नका. म्हणजे ह्या सगळ्या गॅजेट्समुळे आपल्यावर जो तो अननेसेसरी ताण येतो आहे, तर हे जरा त्याचा म्हणजे वापर कमी केला तरी होईल, किंवा एक्सपेक्टेशन कमी करेल. म्हणजे माझ्याकडून मी मेसेज पाठवला, आता येईल तेव्हा येईल तरी कोणाचंही म्हणजे. तर ही जी सगळी स्पीड वाढली आहे ना, तर आपण आपल्यासाठी ती कमी ठेवायची. बरोबर आहे. म्हणजे पोस्टात पत्र टाकलं आहे असं समजायचं. जेव्हा येईल तेव्हा येईल. जेव्हा पोचेल तेव्हा तो उत्तर सरकारचा कारभार आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल. नाही, जेव्हा तो उत्तर लिहिल तेव्हाच पोचेल ना. म्हणजे कोणाचाही कारभार असला तरी त्यांनी पहिलं लिहायला पाहिजे. बरोबर. तर थोडंसं फार सगळ्या गोष्टीचं लगेच आपल्याला ही गोष्ट करता येईल, लगेच आपल्याला याच्यातनं प्रसिद्धी मिळेल, लगेच आपलं नाव होईल, हे जे फास्ट झालं ना, ह्याला थोडंसं एक वेळ द्यायचा त्याचा. मग आपलं लाईफ खूप छान होतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. येस. मी नारियल टी व्हीचे खूप खूप आभार मानेन, धन्यवाद देईन त्यांना. कारण त्यांचं जे ओळखीतले अनोळखी हे जे सेगमेंट आहे, खरंच त्या एकाच ओळीमध्ये आपल्याला सगळ्या कळतं की खरंच जलतरंग आपल्या ओळखीचं आहे, पण तसे अनोळखी पण आहे. तर ते लोकांसमोर आणायचा या निमित्ताने मला अजून एकदा हे मिळाला, एक चान्स मिळाला. त्याच्याबद्दल मी या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि एक वेगळं जे हे सुरू केले यूट्यूब चॅनल नारियल टी व्ही नावाने, तर मला वाटतं त्याचा वेगळेपणा हाच आहे की त्यांनी जलतरंगसारख्या वाद्याची मुलाखत आणि हे वादन याच्यामध्ये घेतलं. मी सगळ्यांना विनंती करेन की त्यांचं चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि असे जे ऑफबीट म्हणजे सगळ्या याला न धरता जाणारी जी लोक असतात, त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहा, असंच मला यावेळी सांगावंसं वाटेल. खूप खूप धन्यवाद.